काकी एक रुमाल दे की. अगं कालच नवीन रुमाल दिला होता ना, तेव्हा काय केलंस? तेव्हा हरवला. हरवलंस? तरी मला डाऊट होताच, हे रुमाल शीतलीचाच असणार. म्हणजे अजिंक्य माझ्याशी खोटं बोलले. तुझा हरवलेला रुमाल योच तर नाही ना? माझा रुमाल जयडीकडं. म्हणजे हिला कळलं का काय? आता आपलं काय खरं नाही. जयडे, तुला कुठं सापडला? जयडे नको सांगू, प्लीज 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 नको सांगू. सांगा बघू कुठं सापडला असेल. अगं आता मी काय सांगणार? हीच पोरगी आली असेल कुठं तरी विसरून. आमच्या घरी सापडला. काय? वय जाता जाता मला आमच्या अंगणात दिसला. तुमच्या अंगणात? अंगणात म्हणजे समोर रस्त्यावर. जाता जाता चुकून पडला असेल. शितले, तुझं एक काम बारक्या पोरागत चाललंय. अगं हिच्या वस्तूची आठवण आम्ही करून द्यायची. परवा तर काय घरात घालायची चप्पल कॉलेजला घालून गेली. प्रत्यक्षात एक आणि डोक्यात एक असलं ना की असंच होतं. पण काय बी म्हणा, लईच येड्यागत वागायला लागली पोरगी. नाहीतर काय, एवढ्या कौतुकानं मी हिला रुमाल दिला. हिने किती व्यवस्थित वापरायला पाहिजे. वापरण्याच्या बाबतीत तेवढं आमचं अजिंक्यच एकदम प्रॉपर. मी त्यांना एक पाकिट घेऊन दिलंय, इकडचं तिकडं होत नाही, कायम त्यांच्या जवळच असतं. शितले, शिक काय तर, आणि जरा वस्तू नीट वापर. वय इथनं पुढे लक्षात ठेवीन. येते मी. अग शितले, शितले थांब की. काकी ही पोरगी ना घरात राहतच नाही. आता न खाता पिता गेली बघ. काय नवस. वय चला मी बी येते. अगं जेडे थांब की. नाही नाही ते जरा चला येते मी. अगं थांब की थांब, एवढी काय गडबड आहे? हा, आता आजा घरात आलाय म्हटल्यावर नुसती गडबडच चालू असेल. वय त्यांचं काम करण्यात दिवस कसं जातो ते कळतच नाही बघा. म्हणूनच म्हणलं येते मी. अगं थांब, आजानं बेळगावरून कुंदा बिंदा आणला का नाही? तिकडे चांगला मिळतो ना. आणला की. आणि तुझ्यासाठी काय आणलं? मला कशाला काय पाहिजे आता. येते मी. अगं सुमन, हा जेडी आली तर ती लापाची वही दाखवून घे की. हा वय वय, अहो अकाउंट चांगलं आहे तिचं. पाक विद्यापीठात पहिली आल्या. जेडे चल एक मिनिट. अगं चल की. अहो काकी आपण नंतर करूया की. अगं थांब, थोडंच आहे आणि तुझ्यासाठी काय लई नाही. सुमन जा वही घेऊन ये. बस आलेच वय. हा जेडे थांब, तुझ्यासाठी चहा टाकते. अहो नको काकी. अगं थांब जरा. जेडे हे बघ. अगं हे आम्हाला काही कळणार झालं, जरा करून दे. ही शितली कुठं गेली एवढ्या गडबडीत? नक्कीच अजिंक्यांना भेटायला गेली असणार. अगं बाई, गेली का काही? राहुल्या, राहुल्या, अरे तू इथं का मी इथे याला भेटतोय काय कुणाच्या बाप्पाला? अरे नाही, पण इथं काय करतोयस? दोस्तला का उन्हात तानात दगडी फुडतोय आणि मी फक्त बघत बसूय. मी एवढा पण दगडाच्या काळजाचा नाही. तू आजशील. अरे हो, तुला सांगणार होतो मी. एक शब्द सुद्धा बोलू नको आणि मला आजपासून दोस्त बी म्हणू नको.
अरे पण काय झालं? आम्ही काय मेलो होतो का? अरे रावले तुला सांगणारच होतो. कधी सांगणार होतास? सुट्टी संपल्यावर. काय लक्का आजा? आजा हात बघू बघू की थांब. राजा हात कसं झालेत बघ की. अरे दगडच फोडायचं होतं तर मिलिटरीत कशाला भरती झालास मग? रावले तुला माहिती ना घरात काय चाललंय. अरे म्हणून काय दगड फोडायची होय? अरे ज्या हातात शीतलचा हात घ्यायचा त्या हातात यो घन शुभतोय का लाका? रावल्या आता फिरायचं मजा करायचं हे दिवस नाहीत राहिलेले. माझ्यावर काहीतरी जबाबदारी. मग आम्ही काय मेलो होतो का? केली असते की मदत तुला. हे असलं काम करतोस वय लका मला भाव म्हणतोस आणि सांगितलं पण नाहीस काय? आणि त्या फेडरेशनच्या अध्यक्षाला जर तू जड होत असशील तर चल घरी आमच्या राहायला. रावल्या प्रश्न फक्त माझा नाही. आतापर्यंत फुकटच खात आलोय. आता सगळ्यांची पोट भरायची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि म्हणून काय अशी दगड फोडायची वय? आणि या जगात दुसरं काम तुला काय भेटलंच नाही वय? अरे काम एक काम असते रावले. आणि असं बी 5-25 दिवसासाठी कोण मला काम देत नव्हतं रे. आणि तू म्हणतोय तसं तुम्ही मस्त मला आधार दिला असता. पण मला एकट्याला आधार नको. आणि आम्हाला बी जास्त पगार नाही रे. आणि जेवढा आहे तेवढा सगळं कर्जातच जातोय. हे बघ आता मी मिलिटरीच्या ट्रेनिंगवरून आलोय. तुला साहजिकच आहे ना. अरे मामींची अपेक्षा असणार 4 पैसे घरात द्यावं. पण मी माझ्या तिकडच्या दोस्ताला दिलं. तुला गरज आहे तर मी दिला असतं की पैसे. रावल्या तू कुठनं देणार आहेस? मी काय बी उलटा पालत केली असती. दुकान बी घाण ठेवलं असतं. दोस्तासाठी एवढं बी मी करू शकत नाही होय. लय शहाणा आहेस. दुकान घाण ठेव जी बापू तुला घाण ठेवतील. हं? मी घाण बी राहायला तयार आहे तुझ्यासाठी. अरे दोस्त म्हणजे काय तुला गंमत वाटली होय? भावा आता रडतोस का? आम्ही बरं रडलेलं चालतंय तुला. काय ना आजी तू चल आमच्या घरी राहायला. अरे हा बघ वाटलंच तर जिजींना बी घेऊ चल. माझी मी जिजीला सांभाळतो. चल तू चल. राहुल्या ऐक ऐक. अरे बघ मला माहिती तुझा जीव तुटतोय माझ्यासाठी. पण ज्या घरात मी लहानाचा मोठा झालो ते घर मी नाही सोडू शकत. नको वाईट वाटून घेऊ. हं? हे बघ हे बी दिवस जातील आणि नक्की माझा दिवस येतील. पण तो पण कष्टाला पर्याय नाही रावले. असं सर बाजूला मी एका फटक्यात ही सगळी दगड फोडून टाकतो. तेवढीच तुला मदत पण होईल ना. सर राहुल्या ऐक माझं काम मला करू दे. हं? हं? हे बघ आणि तुझ्यासारखा दोस्त असल्यावर दगड काय? अरे डोंगर फोडायला मी मागे पुढे बघणार नाही मी. हं? हं? पण ही माझी लढाई. मला लढू दे. नमस्कार VIP. जाताना भेटला माघारी येताना मी भेटला. नक्कीच हा योग नाही. आज काहीतरी चांगलं घडणार आहे. पॉझिटिव्ह. काय पॉझिटिव्ह? काय चांगलं पिंगलं घडत नाही. वैतागायला काय झालं?
कोणाला शोधताय का? शीतलला शोधते. का? हे बघा, हा रुमाल आहे. कुणाचा आहे माहितीये का? कोणाचा आहे? शीतलचा रुमाल आहे. अहो त्यात काय एवढं, आम्ही बघितलं तेव्हाच ओळखलं होतं शीतलचा रुमाल आहे. ह्यो रुमाल अजिंक्यांच्या हाताला बांधलेला. काय? वय काम करताना हाताला जखम झाली होती, त्याच्यावर बांधला होता. याचा सरळ अर्थ आहे की अजिंक्य आणि शीतल भेटतात. आता त्यांचं भेटणं कसं थांबवता येईल याचा जरा विचार करा. ह्या आजाच्या सगळं अवघड होत चाललंय. या आजाला आता सुट्टी नाही. अजिंक्यांना हात जर लावाल ना तरी याद राखा, शीतल बरोबर लग्न तर लांबच, पण तिला बघणं बी मुश्किल करून ठेवी. अहो मी असंच बोललो, म्हणजे रागाच्या भरात बोलून गेलो असेल, पण आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेले. मी याआधी तुम्हाला सावध करण्याचा लईदा प्रयत्न केला, पण तुम्ही दुर्लक्ष केलं. आता निस्तारा. माझं तर डोकंच काम करणं झालंय बघा. आता तुम्ही सांगा काय करायचं. कामावरून काढू का त्याला? भावनेच्या भरात उगाच काहीतरी करू नका. कामावर आहेत म्हणून एका जागेवर तरी आहेत. कामावरनं काढलं तर बाहेर जातो म्हणून एकमेकांना भेटू शकतात. आता काहीतरी असं केलं पाहिजे की ती दोघं एकमेकांना नाही भेटली पाहिजेत. हा मी काय? हे बघा, उगाच काहीतरी फालतू आयडिया सांगू नका. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय? अजिंक्य जिथं कामावर जातात तिथं आपला एक माणूस कामावर पाठवा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मी म्हणाल तसं आधीच ऐकलं असतं ना तर ही येळ आली नसती. टॅलेंट आजनशीतली अजून भेटतात म्हणजे काय? टेन्शन नॉट भैया, तुम्ही कुल राहा आणि सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. थिंक पॉझिटिव्ह भैया, पॉझिटिव्ह. येस, थिंक पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. काय ग शितले, एवढी काय टेन्शन मध्ये आहेस? अगं मी केव्हापासून आजाला फोन ट्राय करते, पण फोनच उचलना झालाय. अगं कामात असेल. अगं वय, पण लय महत्वाचं बोलायचं त्याच्याशी. तू काय केलंस आता? अगं मी काय नाही केलं. मी काल आजाच्या कामाच्या इथं गेलते तर त्याला तिथं लागलं म्हणून मी माझा रुमाल काढून त्याच्या हाताला बांधला आणि आज तोच रुमाल घेऊन जेडी घरी आलती. वा छान. छान काय छान? तर इथं मला काही सूचना झालंय आणि फोन बी उचलत नाही. ते सोड, मी निघते आता, नंतर भेटू आपण. शीतल, कोणत्या बाजूला आणायची जेवरास काढायचे आहेत बघ. अहो थांबा, सास घ्या की त्याच्या बरोबर. मी काय म्हणत होते मगाशी? घोळ. हा, आणि मी होते तेव्हा कधी घोळ झाला होता का? हा, अध्यक्ष म्हणजे काय खायचं काम नाही. आणि आता तर फेडरेशनचा अध्यक्ष झाल्यापासून निस्तं पायात भिंगरी बांधल्यागत झालाय बघ. ऊन म्हणू नका, पाऊस म्हणू नका, वारा म्हणू नका, एक झालं की एक सारखं काम हाय. अहो बरोबर आहे पुष्पाताई, आता पण काय तसा घोळ नाही झाला, फक्त पैसे मिळायचे. तेच म्हणते ना मी असताना असं कधी झालं होतं का? होय हो वहिनी, सांगा की.
आलेत की. मग कुठे दिसणार? कुठं काय गावाला गेल्यात का? नाही, गावाला नाही, कामाला गेल्यात. कामाला? होय, त्यांना करमत नाही ना घरात म्हणून. तुमचा अजिंक्य म्हणून सुट्टीवर आल्यावर कामाला जाते ती, पण आमचा राहुल्या घरी असून सुद्धा काम करत नाही. काय बाया, तो पण निघच न झालंय. वहिनी बघा बरं जरा, तुम्हाला निघतंय का ती? जयडे, बरं झालं तू आलीस ते. का काय झालं? अगं झालं काय नाही, पण आजा कुठे गेलाय बघ की तेवढं. गेले असतील कामावर. अगं होय, कामावर जातोय, पण पोर काय खात पित नाही, डबा पण नेत नाही, जाताना काही खाऊन पण जात नाही. म्हणून म्हटलं ग, बिचारच्या जीवाला 2 दिवस बी सुख नाही मिळालं. आल्या आल्या लगेच कामावर जुंपून घेतलंय. मग त्याला आपणही डबा नेऊन दिला पाहिजे ना, का दुसरं कोण देणार आहे ग? शितले शितले थांब की. काकी, ही पोरगी ना घरात राहतच नाही, आता न खाता पिता गेली बघ. कसला ते चैन नाही बघ त्याच्या जीवाला. अक्षी माझ्या समाधानावर गेले पार, कुठे गेलाय काय माहित. पण काय मी म्हणजे रे, धम्म काय माझ्या आजात बघ, दगड फोडून पाणी काढेल पार माझं. मिलिटरीत जायचा होता, गेलाच का नाही. मला कायम म्हणायचा, बघ जिजे मी पास होतोयच. जेडे, ही टोपण दे ग जरा काढून. अगं पोराच्यात ओली आग आहे. हं, अगं काढ की टोपण लवकर. जेडे अगं बघ की ते कुठं आहे, तो डबा तर नेऊन देता त्याला. अगं निघते का नाही टोपण? जेडे अगं कोण जाणार आहे का तिकडं ते तर बघ. भूक लागली असेल पोराला. काय झालं बाई हिला? अगं काढ की टोपण. अगं शितली कॉलेज जाणार असेल ना, मग तिला तर विचारून बघ की. टोपण. जिजे, अजिंक्यांना डब्बा पोच होईल, तू नको काळजी करू. बरं झालं, अगं तुझीच वाट बघत होतो. फोन का उचलत नव्हतास? फोन फोन सॉरी, अगं कामात होतो त्यामुळे लक्ष नाही गेलं. किती फोन केलेत बघ की. एवढे का फोन केले? काय आठवणीत होती काय माझी? महत्वाचं बोलायचंय. बोल की. काल मी तुझ्या हाताला बांधलेला रुमाल कुठे आहे? घरी. का ग? घरी नाही, माझ्याकडे. कसं काय? आज सकाळी जयडी घरी घेऊन आलती. काय? आणि मग काय म्हणली? ती म्हणली घराबाहेर पडला होता, पण मला असं वाटतंय तिला कळलंय. पण जर तिनं घरी सांगितलं ना, तर आपलं काय खरं नाही.